वडील नसलेल्या तब्बल 2000 विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। अनाथ व गरजू मुलींच्या शिक्षणाला बळ देणाऱ्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। आई शक्ती फाउंडेशनच्या वतीने सोलापूर शहरातील आई वडील दोघेही नसलेल्या तसेच आई किंवा वडील नसलेल्या तब्बल 2000 विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। आई शक्ती फाउंडेशनच्या अनाथ मुलींसाठीच्या या उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमाबद्दल समाजातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। वॉलचंद महाविद्यालयाजवळील लोटस सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला। प्रारंभी व्याहाती होम करण्यात आला। निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, डॉक्टर अंबिका यावलकर, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, आई शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, अध्यक्षा सृष्टी डांगरे उपस्थित होते। निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील म्हणाले, आई शक्ती फाउंडेशन तर्फे समाजातील गरजू विद्यार्थिनींना आणि महिलांसाठी करण्यात येणारे काम अतिशय कौतुकास्पद आहे। ज्या विद्यार्थिनी आणि महिलांना आवश्यकता आहे अशांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे काम आई शक्ती फाउंडेशन करत आहे। आगामी काळात जिल्हाभरातील गरजू विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक मदतीसह इतर उपक्रम राबवण्यासाठी शासनाची तसेच समाजातील विविध घटकांची सर्वतोपरी मदत करू, असेही निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील म्हणाले। मोठी होतात, परंतु स्वतः मोठी होतात, स्वतः पैसे कमवतात, स्वतःचं फॅमिली होतात, स्वतःचं लाईफ जगतात चांगलं। परंतु समाजात अजूनही अशी काही लोक आहेत की आपल्याबरोबर समाजाचं भलं व्हावं, समाजातील प्रत्येक व्यक्तीला चांगली वस्तू, चांगले शिक्षण, चांगलं राहणीमान, चांगलं खाणं मिळावं यासाठी एक सामाजिक बांधिलकीतून जे जगतात अशा व्यक्तींना खरंच मानाचा अभिमान आहे। आजच्या कार्यक्रमाला खूप छान वाटलं की आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा अशी एनजीओ आहे, आपण काम करताय। तर आम्हालाही आवडेल की आपल्याला सहकार्य करायला। आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्ही नक्कीच आपल्याला मदत करू। बाकीचे एनजीओ आपल्याला सोलापूरचे आपल्या आमच्याबरोबर काम करतात, बरेचशी लोक येतात। डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आणि डॉक्टर अंबिका यावलकर यांनीही आई शक्ती फाउंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक केले। गरजू विद्यार्थिनींना सहाय्यभूत होणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। एखाद्या मुलाला किंवा मुलीला सर्वात मोठी भेट जर कुठली देण्याची असेल तर ती भेट म्हणजे शिक्षणाची संधी देणं आहे। कारण आजच्या युगात शिक्षण ही केवळ नोकरी मिळवण्याची संधी किंवा साधन नाही आहे, तर आपलं व्यक्तिमत्व घडवणारा, त्याचबरोबर विचार समृद्ध करणारा आणि समाज बदलण्याची एक ताकद देणारी शक्ती आहे। आपल्याला बघितलं असेल की कुठलेही शिक्षण हे कधीच वाया जात नसतं। अनाथ मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण त्या परिस्थितीवर मात करून मोठी स्वप्ने पाहू शकतात। जर समाज त्यांचं स्वप्न पाहू शकतात आणि समाज त्यांच्या मागे उभा राहतो। आज आई शक्ती फाउंडेशनचं कार्य हाच सामाजिक संदेश आपल्या सर्वांना देतो। यावेळी आई शक्ती फाउंडेशनच्या तेजश्री लक्षेट्टी, लता गुंडला, तेजस्विनी मरीगुड्डी, सुनीता नीलम, रोहिणी भन्सुरे, मीनल पिसे, हेमा मुदगुंडी, प्रीती कुर्लेकर, लक्ष्मी कुर्लेकर, वासंती वाडी, प्रीती मलपेद्दी, मयुरिका चाटला, अलकनंदा बेत, ऐश्वर्या करंजकर, सूर्यकांत जिंदम, अविनाश शंकू, लक्ष्मीकांत येल्दी, व्यंकटेश बंडा, उमेश चिट्ट्याल आदी उपस्थित होते। आई शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनी प्रास्ताविक केले, तर उज्ज्वला शिरूर यांनी सूत्रसंचलन आणि आभार मीनल पिसे यांनी मानले। सगळ्या ठिकाणी महिलेचा जय जयकार आहे। महिलांचा जे समाज उभा कोण करतात तर महिला उभा करते, समाज सशक्त कोण करतात तर महिला करते। तुम्हाला विद्यादेवी कोण आहे? ती सरस्वती आहे, तिथं सुद्धा महिलेचा जय जयकार आहे। त्यामुळे महिलांचा सन्मान केला तर समाज